हॅलो स्टुडंट, SSC इंग्लिश रायटिंग स्किल म्हणजे स्कोअर बूस्टर सेक्शन. इथे मार्क्स गमवायचे नाही तर मार्क्स उचलायचे असतात. डेटा, रिपोर्ट, डायलॉग, रिपोर्ट रायटिंग, परफेक्ट फॉर्मॅट, कीवर्ड आणि फुल मार्क्स. आजचा व्हिडिओ म्हणजे एक्झाम विनिंग स्ट्रॅटजी. वाच टिल एंड अँड राईट अ लाईक अ डॉग. क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिला रायटिंग स्किलमध्ये. क्वेश्चन पेपर असेल तर जवळ ठेवा, नसेल तर काही हरकत नाही, फक्त प्रेझेंटेशनवर फोकस करा, कारण आपल्याला जस्ट 25 मार्क आपले फिक्स करायचे आहेत. तर सगळ्यांनी याच्यावरच फोकस करायचे सगळं. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट डिअर फ्रेंड. सो सुरुवातीला तुमचं आन्सर शीटचं मार्जिन सर्वात मी नेहमी मुलांना सांगत असतो की मार्जिनवर फोकस करा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला मार्जिन आकायची आहे. एक आन्सर शीट मिळाल्याच्या नंतर क्वेश्चन नंबरवरती जर सब क्वेश्चन इथं घ्या, त्याचं डायरेक्टली आन्सर नोट डाऊन करा आणि मार्जिन लगतच लिहा, कारण सर्वात मेन रोल हा असतो मार्जिन लगत लिहिणे. मुलांचं हे चुकतंय, ते मार्जिन सोडून दुसरीकडे पळतात. ठीक आहे, त्यामुळे मार्जिन बघा 0.5 सेंटीमीटर तुम्ही शेवटी जर एक अशी लाईन मारून घेतली तरीही चालेल. ठीक आहे, तुम्हाला अजून प्रेझेंटेशन अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि एक्झामिनरला सोपं जाईल, कारण एक्झामिनरला जितकं सोपं गेलं तितकं तुम्हाला मार्क इझिली मिळतात. आणि सिक्वेन्स कधी सोडायचे नाही विद्यार्थ्यांना, बॅक टू बॅकच आन्सर नोट डाऊन करायची सवय लावा सगळ्यांना. ठीक आहे, सो लेटर रायटिंगचा पहिला पार्ट दिला आहे मी तुम्हाला, फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्हीही दिलेला आहे. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो एकच घ्या, मी दोन्ही एक्सप्लेन करणार आहे. बाकीच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण डायलॉग रायटिंग येणार आहे, स्पीच रायटिंगला स्किप करू. त्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बलमधून आपण काय व्हर्बल टू नॉन व्हर्बल घेणार आहे. आणि एक्सपांड स्टोरी म्हणजे स्टोरी रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंगपैकी आपण न्यूज घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट हेच आहे. आपण काय दिवस कमी आपल्याकडे, जस्ट वी हॅव जस्ट 40+ डे. ठीक आहे, आपल्याला फक्त एक 40-42 दिवस सगळ्यांकडे राहिले. तर फक्त याच्यामध्ये काय करायचं, आपलं ज्या गोष्टी आपल्याला येत आहे आणि त्याच्यावरच जास्त काम करा. ठीक आहे, बाकी ऑरच्या मागे लागू नका, कारण लँग्वेजचा जो सब्जेक्ट असेल ना, लँग्वेजचं कोणते जरी असेल, मराठी, हिंदी किंवा इंग्लिश, याच्यामध्ये ऑर मागे पडायचं आणि ज्या गोष्टी आपल्याला जाईल त्यालाच फोकस करा आणि ग्रॅमॅटिकल बेस क्लिअर करायचं. ठीक आहे, सो लेट स्टार्ट करू. तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेज दिलेली आहे. ठीक आहे, सगळं टेन्समधून स्ट्रक्चर आहे, सगळीकडं तुम्हाला प्रिपोजिशन वापरून दिलेलं आहे इथं असेल किंवा कंजक्शन ॲड केलं आहे. तर फोकस तेच करा, जे तुम्ही प्रिपेअर केलं त्याच्यावर फोकस करा, त्याची प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, कंजक्शन आणि प्रिपोजिशन वापरून तुमचा प्रत्येक सेंटेन्स वाढवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, टेन्सचा सेंटेन्स आहे, काय अवघड नाही, काय डिफिकल्ट नाही, एकदम इझी आहे. इंग्लिशमध्ये एकदम खूप फनी लँग्वेज, खूप इझी लँग्वेज आहे. सो त्याला घाबरायचं नाही बिलकुल बी. ठीक आहे, त्याला डायरेक्टली समोर जायचं. आपण डायरेक्टली बघा, आता लेटर रायटिंगमध्ये इनफॉर्मल लेटर आहे विद्यार्थी मित्रांनो. इनफॉर्मल लेटरमध्ये शिवम पाटील 2025चा पेपर आहे, तर कोणाकडे असेल तर बघून घ्या. 25मध्ये दिला आहे शिवम पाटील आणि शिवानगी पाटील असे दोन होते. तर हा पहिला इनफॉर्मलमध्ये शिवम पाटील घेतला, त्याचा ॲड्रेस घेतला, कॉमा दिला आहे त्याला सातारा, त्यानंतर त्याला पिनकोड दिला आहे आणि डायरेक्टली डेट अशी दिलेली आहे 16 जुलै 2024. काही मुलं काय करतात माहिती का, ह्या टाईपमध्ये ते डेट लिहितात. अरे ही चुकीचं आहे, दिस इज, ठीक आहे, इज रॉंग. सो दॅट्स वाय डेट ह्याच पद्धतीनं लिहायचं, कोणी स्लॅश वगैरे करायचं नाही. किंवा जनरली तसं ना मुलं काय करतात, डेट असं नोट डाऊन करतात. अरे गरज काही नीड नाही याची, असं तुम्हाला नोट डाऊन करायची नीड नाही आहे. तुम्हाला ऑलरेडी आन्सर की दिली आहे कसं प्रेझेंटेशन करायचं. ठीक आहे, तर बघा, ते डिअर दिलीप मित्राला एका फ्रेंडला त्यांनी लिहिलं आहे, कारण इनफॉर्मल लेटर हा आपण रिलेटिव्हला लिहित असतो आणि फॉर्मल लेटर हा आपण ऑफिशियल लिहित असतो. ठीक आहे, तर सुरुवातीला आहे इंट्रोडक्शन, म्हणजे काय, हा लेटर कशाविषयी लिहितो आहे, कोणासाठी लिहितो आहे, काय हे सुरुवातीच्या 2-3 ओळी लक्षात ठेवा. प्रत्येक रायटिंग स्किलमध्ये एक लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 3-4 ओळी इंट्रोडक्शन द्या, नंतर मेन बॉडी घ्या, शेवटी समिंग अप करायला शिका, समराईज करायला एकदम शेवटी. ठीक आहे, मी सांगेन पुढं. हे लिहिलं, हे लिहिल्याच्या नंतर आपलं मेन बॉडी ऑफ लेटरमध्ये आपण जाऊ. मेन बॉडी ऑफ लेटरमध्ये लिहिलं आहे, काय काय दिलं आहे, तो कशाविषयी लिहिणार आहे, काय लिहिणार आहे, सगळं दिलं आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये आहे, काही गडबड नाही, सगळं प्रेझेंट टेन्समध्ये इथं दिलेलं आहे. तुम्हाला तुम्ही लागलं काय करा, आरामात तुम्ही रीड पण करू शकता, सगळं प्रेझेंट टेन्समध्ये, काय डिफिकल्ट नाही आहे. समिंग अप केलं आहे शेवटच्या 2 लाईनमध्ये, शेवट समराईज केलं आहे सगळं. त्यानंतर समराईज केल्याच्या नंतर समोर दिलं आहे तुम्हाला काय, शेवट एंड केला आहे, ऑल द बेस्ट विथ लव्ह ॲट होम. त्यानंतर युअर लव्हिंग फ्रेंड. शिवमवरती जे नाव घेतलं तेच खाली आपल्याला घ्यायचं, कॉमा द्यायचं. कॉमा खूप इम्पॉर्टंट असतो. बघा, मार्क्स टीममध्ये दिले मी, सेंडरची डेट, ॲड्रेस, सॅल्युटेशन. मेन बॉडी मी म्हटलं तुम्हाला, मेन बॉडी. क्लोजिंग म्हणजे ते समिंग अप, क्लोजिंग म्हणजेच समिंग अप, त्याला अर्धा मार्क असतो. ठीक आहे, आणि ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरला 1 मार्क. जर तुम्ही ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर प्रॉपर लिहिलं, टेन्स प्रिपोजिशन एकदम प्रॉपर जर केलं तर त्याला 1 मार्क असतो. ठीक आहे, सो नेक्स्ट आपण डायरेक्ट जो फॉर्मल लेटरकडं. फॉर्मल लेटर आहे शिवानगी पाटील, तोच आहे, 2025 पेपर आहे पूर्ण शिवानगी पाटीलचा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा ऑफिशियली लिहिणार आहे आपण. ठीक आहे, तुम्हाला जो योग्य वाटला, जो सोपा वाटला तो घ्या, मी 2 एक्सप्लेन करणार आहे, पुढं आपण एकच घेऊ. ठीक आहे, शिवानगी पाटील आहे, सेम ॲड्रेस आहे सातारा, नंतर डेट 1 लाईन सोडून दिली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या खाल्लं तरी काही हरकत नाही. 1 लाईन सोडून, ही लाईन सोडायची, मार्जिन सोडायची नाही, सगळ्यांनी मार्जिन लगतच सगळे लिहायचे. ठीक आहे,
त्यानंतर काय द इन क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा, ठीक आहे, पिनकोड आहे. त्याच्यानंतर एक लाईन सोडून सब्जेक्ट दिलेला आहे. सब्जेक्ट खूप मोठा मॅटर करतो विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट प्रॉपर लिहायचे सगळ्यांनी, सब्जेक्टमध्ये गडबड करायची नाही कोणत्याच प्रकारे, ठीक आहे. लिहिल्याच्या नंतर तुम्ही त्याला अंडरलाईन पण करू शकता, हायलाईट पण करू शकता. इथं डिअर सर दिलेलं आहे, तुम्ही डिअर सर घ्या किंवा रिस्पेक्टेड सर मॅडम तरीही चालेल, डिअर सर पण मॅडम तरीही चालेल. कॉमा द्या. सुरुवातीचे इंट्रोडक्शन म्हणजे कशाविषयी तुम्ही लेटर लिहिताय त्या पुढच्या व्यक्तीला ते 3-4 लाईनमध्ये प्रेझेंट करा, ठीक आहे, ते सांगा त्याला. आणि त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ लेटरमध्ये येऊन जाते. मेन बॉडी ऑफ लेटर लिहिल्याच्या नंतर मग आपलं शेवटी ते समिंग अप करत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची सगळ्यांनी. आय एम शुअर दॅट वगैरे काय असेल ते. थँकिंग यू युअर ट्रूली, इथं ट्रूली घ्या, युअर सिन्सिअरली घ्या, दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल. सिन्सिअरली पण चालेल, ट्रूली पण चालेल. शिवांगी पाटील ॲज इट इज वरती जे नाव घेतलं ते आपण इथं खाली घेतलं. पुढचा विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग दोन्ही आहे, ऑरमध्ये येते. तर आपण डायलॉग रायटिंग घेणार आहे, स्पीच रायटिंग घेणार नाही, कारण त्याला खूप लंबलचक लिहावं लागते. आणि आपल्याला काय जे महत्त्वाचं आहे आपण त्याच्यावर फोकस करतोय. डायलॉग रायटिंगमध्ये सुरुवातीचे 4 तुम्हाला जम्बलिंग असते, म्हणजे खालीवर झालेले असते सिक्वेन्स, ती तुम्हाला प्रॉपर लावायची. याच्यात काही अवघड राहत नाही, सिम्पल एकदम बेसिक. 7वी-8वीची मुलं या टाईपचे सॉल्व करतात, तर तुम्ही 10वीला आहे. दिस इज नॉट काय म्हणतो ना तुमच्यासाठी एवढं काय डिफिकल्ट, दिस नॉट फॉर डिफिकल्टी, ठीक आहे. देन पुढं आहे बघा, क्वेश्चन दिला त्याने, डू यू लाईक वॉच मूवी, आन्सर केलं आहे सोहमने, येस आय लाईक मूवी व्हेरी मच. नंतर परत मोहनने क्वेश्चन केला आहे, विच इज युअर फेवरेट मूवी, त्यांनी केलं आहे 3 Idiot माय फेवरेट मूवी. फक्त क्वेश्चन आन्सर सिम्पल. आणि लास्ट इयरला आला होता एक 2022-23मध्ये आलं होतं की तुमची बोर्डाची फीज किती आहे, SSC बोर्डाची एक्झाम फी किती होती, म्हणजे ती मला आपापल्या मनाने मुलांनी ॲड केलं, पण ते एकदम सिम्पल क्वेश्चन असतं. तर तो शुअरली तुम्हाला इथं 1 मार्क मिळतं, म्हणजे 2 मार्क आपल्या इथं फिक्स होतात. त्याच्यामुळे डायलॉग रायटिंग पहिले प्रेफर करायचं, स्पीच रायटिंगला थोडंसं स्किप करायचं, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी डायलॉग रायटिंगमध्ये पुढं 3 मार्काचा पार्ट आहे की तुम्हाला 2 मित्रांमध्ये कन्व्हर्सेशन करायचं, मिनिमम 3 नाही, दोघांचे 3 म्हणजे 6 डायलॉग एक्सचेंज झाले पाहिजे. इथं तुम्हाला वाढून दिलेत, कारण 2 एक्स्ट्रा लिहिले, 8 लिहिले तरी चालेल, कारण एक्झामिनरला अजून इम्प्रेसिव्ह करण्यासाठी, ठीक आहे. सुरुवातीच्या डायलॉगमध्ये सुरुवात आणि सब्जेक्टची सुरुवात होते. नंतर मेन 4 डायलॉगमध्ये मेन तुम्ही कशाविषयी बोलताय, मॉर्निंग वॉकचं बेनिफिट काय, ही एवढ्या जागे दिलेलं आहे, ही इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट मॉर्निंग वॉकविषयी हाय हॅलो ते तसं नाही, ती मेन दुसऱ्या डायलॉगमध्ये आलं पाहिजे. नंतर शेवटी समिंग अप, थँक यू, ठीक आहे. आय शॉल जॉईन यू फ्रॉम टुमॉरो, एकदम समिंग अप केलं शेवटी, याच्यावर फोकस. इथं तुम्हाला 3 मार्क मिळतात, तर आपले 5 मार्क फिक्स. लेटर रायटिंगमध्ये 5 मार्क फिक्स झाले, 10 मार्क, ठीक आहे. गडबड नाही घ्यायचं. तुम्हाला म्हटलं होतं मी, ड्राफ्टिंग स्पीच तुम्हाला एक टॉपिकवर भाषण लिहावं लागतं, पण त्याला स्किप करा, कारण आपण ऑलरेडी आपण काय घेतलं, डायलॉग रायटिंग घेतलं आपण, तर याला आपण स्किप करू, ठीक आहे. त्यानंतर बघा नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये काही डायग्राम दिले असते, टी डायग्राम असेल किंवा एखादा टेबल दिलं असेल, त्या टेबलमधून तुम्हाला एवढं लंबलचं पॅराग्राफ लिहावं लागतं. किमान 1-1.5 पेज, 1.5 पेज तुमचं नोटडाऊन करून झालं पाहिजे विथ ग्रॅमॅटिकली. तरी थोडं किचकट पाडतं, तर याला थोडं स्किप मारायचं, कारण आपण जे इम्पॉर्टंट आहे, जे सोपं आहे, आपण तेच बघतोय, ठीक आहे. सो डायरेक्टली याला स्किप मारू. आपण जाऊ व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे पॅसेजमधून तुम्हाला हा टेबल फिलअप करायचा आहे. जर तुम्ही पॅसेज जो दिलेला असेल व्हर्बलचा, तो जर प्रॉपर जर तुम्ही रीड केल्याच्या नंतर एकदम सिम्पल गोष्टी, जसं की नेम ऑफ चंद्रयान 2025 पेपरमध्ये बघा, चंद्रायनविषयी आला होतं, चंद्रयान 1-2, कधी डेट ऑफ लॉन्चिंग, हे पॅसेजमध्ये दिलेलं असतं ऑलरेडी व्हर्बलमध्ये. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होतं हे सुद्धा पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं राहतं आहे, ठीक आहे. तर ह्या टाईपचा पॅसेज येतो, तर तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बलच फोकस करायचं आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे टेबल भरायचं, किंवा कधी आपल्याला काय येतं, एक टी डायग्राम येते, किंवा कधी टेबल असतो, एकदम टेबल सिम्पल असं टेबल असतो, ठीक आहे. ते फिल इन द ब्लँक फिल करायचे, 7-8-10 5-6 फिल इन द ब्लँक जर तुम्ही केले, 5 मार्क इथं फिक्स मिळतात. तर आपण सगळ्यांनी फोकस करायचं व्हर्बल टू नॉन व्हर्बलवरच करा, ठीक आहे. नॉन व्हर्बल टू व्हर्बलला स्किप करायचं. देन हे झालं. याच्यानंतर पुढचा पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो आपला काय, न्यूज, एक्सपांड द थीम. याच्यात तुम्हाला दिलेला आहे न्यूज रिपोर्ट रायटिंग, आणि त्याच्यानंतर दिलं याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट रायटिंग, नंतर दिला आहे तुम्हाला याच्यात काय, स्टोरी रायटिंग. तर दोन्हीपैकी आपण एक निवडणार. काय निवडणार, न्यूज रिपोर्ट रायटिंग काय निवडणार, कारण तुम्हाला न्यूजचं सब्जेक्ट तुम्ही रीड केल्या क्लिक होते की न्यूज कशाविषयी आहे, कशाबद्दल आहे. आणि न्यूज ही जनरली सगळे पास्ट टेन्समध्ये असते विद्यार्थी मित्रांनो, सगळी पास्ट टेन्समध्ये असते. सिम्पल पास्ट असेल, परफेक्ट पास्ट असेल, आणि परफेक्ट प्रेझेंट पास्ट असेल, ह्या म्हणजे पास्टमध्ये भूतकाळ तर सगळी असते, ठीक आहे. त्यामुळे इथं पण सेम सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट लिहिल्याच्यानंतर कोणी लिहिला आहे तो, ती तुम्हाला न्यूज दिली कोणी, बाय टीम असेल किंवा एखाद्याचं नाव लिहा तरी चालेल. एक लाईन सोडून डायरेक्ट न्यू व्हिजन स्कूल जून
22 आणि पुढं गावाचं नाव लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरीही चालेल, काही गडबड नाही. सुरुवातीला काय इंट्रोडक्शन, न्यूज कशाविषयी, कारण बघा न्यूजपेपरमध्ये तुम्ही रीड करता सुरुवातीच्या 2-3-4 लाईनमध्ये काय असते, पूर्ण होल न्यूज कशाविषयी दिली ही एवढ्या 3-4 लाईनमध्ये आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये द्यावं लागतं. ठीक आहे, हेडलाईन झाली, डेडलाईन झाली, हा इंट्रोडक्शन, इंट्रो झाला. इंट्रोमध्ये बघा सेलिब्रेटेड पास्ट टेन्सच आहे तुमचा, वेलकम पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, अराइव्ड पास्ट टेन्स, सगळं मी सांगितलं तुम्हाला पास्ट टेन्समध्येच आहे. पास्ट टेन्स आणि तुमचं कंडिशन प्रिपोजिशन वापरून सगळे सेंटेन्स वाढवले. ठीक आहे, बघा हॅड आला, हॅड बघा इथं हॅड आलं आहे, बघा हॅड आला, गॅदर्ड कोणता आला, परफेक्ट पास्ट. ठीक आहे, म्हणजे पास्ट टेन्समध्येच न्यूज आहे. तर मला याच्यावर फोकस करा, बाकी तुम्ही इकडं याच्याकडे जायचं नाही. मेन न्यूज, एक्झॅक्टली न्यूज कोणाविषयी, काय आहे तुमचं कशाचं सेलिब्रेशन होतं, काय काय होतं, सगळं A to Z याच्यात नोट डाऊन दिलं आहे तुम्हाला, A to Z याच्यात दिलं आहे सगळं पास्ट टेन्समध्ये. जे बघून घ्या, अजून एकदा रिपीट करतोय, न्यूजमध्ये दिलं सगळं. ठीक आहे, न्यूज ते झालं, मेन बॉडी ऑफ न्यूज झालं. त्यानंतर समराईज, तुम्हाला क्लोजिंग करायचं. शेवटी कधी क्लोजिंग करायला विसरू नका, त्याला हाफ मार्क असतं स्पेशली. बघा स्टुडंट अँड टीचर हायली इम्प्रेस्ड, पास्ट टेन्स आला. द होल प्रोग्राम आफ्टर थँक्स गिविंग प्रोग्राम फंक्शन एंडेड विथ द सिंगिंग ऑफ नॅशनल अँथम एंडेड. बघा काय राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला, पास्ट टेन्स. ठीक आहे, तर या टाईपमध्ये समराईज क्लोजिंग करायचं. असं केलं तर तुम्हाला 5 मार्क इथं फिक्स मिळतं. ठीक आहे, या टाईपमध्ये नोट डाऊन केलं तर मार्जिन सोडायची आणि या सगळ्या गोष्टी पुढे आहे. बघा डेव्हलपिंग स्टोरी थोडं किचकट जाते, कारण बिकॉज ऑफ काय माहिती आहे का, त्यांनी सुरुवातीचे एवढीच हाफ लाईन, 1.5 लाईन, 1 ते 1.5 लाईन दिली असते. 1 लाईनवरून आपल्याला टाईमवर काय कळत नाही एक्झॅक्टली स्टोरी कशी लिहायची ती किंवा कशाविषयी स्टोरी, कारण ऑलरेडी आपला तिथं प्रेशर असतो, तो प्रेशर मेंटेन करावा लागतो. म्हणजे पेपर लँग्वेज तुमची डिफिकल्ट नाही आहे, लँग्वेजचं कोणतं जरी असेल ना पेपर, मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल, खूप इझी आहे, फक्त त्याला थोडंसं प्रिपरेशन पाहिजे आपलं थोडंसं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय तुम्हाला मग लँग्वेज स्टोरी कोणती आहे, काय हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग ते प्रेशरमध्ये आपल्याला टायमर आठवत नाही, मग इथं आपण हे थोडंसं स्किप करायचं. काय डेव्हलपिंग स्टोरी हे स्किप करू आपण, कारण त्याच्यावर आपण काय घेतलं, न्यूज रिपोर्ट रायटिंग. शेवटचा पार्ट आहे तुमचा स्किल डेव्हलपिंगचा, आपला मदर टंगमध्ये काही वर्ड्स दिले असतात त्याला आपल्या मराठी लँग्वेजमध्ये नोट डाऊन करायचे, हे सगळ्यांना माहिती आहे, एवढं डिफिकल्ट नाही. ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही वर्षभर तयारी केली तरी 5 मार्क आपल्याकडं फिक्स मिळून जातात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी निवडायचं आहे काय आपलं लेटर रायटिंगमध्ये कोणतं एक घ्या, त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग घ्या, त्याच्यानंतर घ्या व्हर्बल टू नॉन व्हर्बलच घ्या, आणि त्याच्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग. म्हणजे ह्याच गोष्टीवर फोकस करा, कारण दिवस कमी आहे. ठीक आहे, तर अजून जर तुम्हाला काय वाटलं की एखादा टॉपिक आहे सर आम्हाला डिटेलमध्ये पाहिजे माहिती, तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देईन. त्यानंतर लेटर रायटिंगचं डिटेलमध्ये मी लेक्चर ऑलरेडी अपलोड केलं, तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन बघू शकता. त्याचबरोबर अजून तुमचे जे काही ग्रेड मार्क्सचे जे बुक्स असतील, सायन्स मॅथ प्रॅक्टिकल वगैरे असेल किंवा संरक्षणशास्त्र, जलसुरक्षा वगैरे असं जे काही असेल ते सगळे अपलोड केलं आपल्या लिंकमध्ये, आणि ईदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेजवर जरी डायरेक्ट गेलं तरी तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, कारण एक्झाम जवळ आली, सगळ्यांना मदत करा, प्रेशर घेऊ नका, सगळ्यांना एक्झामसाठी विश यू गुड लक. ठीक आहे, आणि आपल्या अशाच अपडेटसाठी बघत राहा ईदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.